रवींद्र मराठेंना जामीन मंजूर झालाय। रवींद्र मराठे आता जामिनावरती मुक्त झालेत। बँक ऑफ महाराष्ट्राचे व्यवस्थापकीय संचालक असणारे रवींद्र मराठे यांना डीएसकेंना दिलेल्या कर्जाप्रकरणी त्यांच्यावर गुन्हा दाखल करत त्यांना अटक करण्यात आली होती। मात्र त्यांच्या जामिनावर आज सुनावणी होती। त्यांना जामीन मंजूर करण्यात आलाय। अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी नितीन पाटणकर सध्या आपल्या संपर्कात आहेत। नितीन, रवींद्र मराठेंना जामीन मंजूर झालाय, काय अधिक माहिती आहे? कोणत्या आधारावर त्यांना जामीन देण्यात आलाय? भूषण रवींद्र मराठे यांना जामीन मंजूर करण्यात आलेला आहे। जामिनावर आता त्यांची सुटका होईल। पुण्यातल्या विशेष जिल्हा न्यायालयाने त्यांना जामीन मंजूर केलेला आहे। 50,000 रुपयाच्या वैयक्तिक जामीन मुचलक्यावरती हा जामीन मंजूर करण्यात आलेला आहे। तर जामीन मंजूर झाल्यानंतर मराठे खासगी रुग्णालयामध्ये उपचार घेत आहेत। त्यामुळे कदाचित पुढे त्या ठिकाणी उपचार घेतील किंवा तिथून त्यांना डिस्चार्ज देण्यात येईल। मात्र शनिवारी मराठेंनी जामिनासाठी अर्ज केलेला होता आणि तेव्हापासून मराठेंच्या जामिनासाठी प्रतीक्षा होती। कारण सरकारी पक्ष पोलिसांनी मराठेंना जामीन मिळावा यासाठी त्यांचा मार्ग प्रशस्त केलेला होता। पोलिसांनी स्वतःहून मराठेंची पोलीस कोठडी सरेंडर करून कोर्टाकडे न्यायालयीन कोठडीसाठी विनंती केलेली होती। त्याचबरोबर खासगी रुग्णालयामध्ये उपचार घेण्यासाठी पोलिसांनी मान्यता दिलेली होती। मराठेंची जी शिल्लक पोलीस कोठडी आहे त्याची यापुढे पोलीस मागणी करणार नाही असे पोलिसांनी कोर्टासमोर लिहून दिलेलं होतं। त्यामुळे मराठेंच्या जामिनाचा मार्ग मोकळा झालेला होता। सोमवारी ठेवीदारांनी आणि आजही एका ठेवीदारानं कोर्टामध्ये अर्ज टाकल्यामुळे काही अडचण निर्माण झालेली होती। मात्र हे दोन्ही अर्ज फेटाळत कोर्टानं अखेर मराठे यांना जामीन मंजूर केलेला आहे। मागच्या बुधवारी म्हणजे बरोबर 8 दिवसांपूर्वी मराठेंना अटक झालेली होती आणि 8 दिवसानंतर त्यांची सुटका झालेली आहे। मात्र या दरम्यानच्या काळामध्ये मोठ्या राजकीय घडामोडी घडल्या, मोठं प्रेशर पोलिसांनी। नितीन, आता मराठेंची जामिनावरती मुक्तता करण्यात आली आहे। धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।